राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतं मिळत नाही। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर पवारांनी हे विधान केले। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये पवारांनी हे मोठं विधान केले। उद्धव ठाकरे यांना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं असंही पवारांनी म्हटलेलं आहे। राताची महत्त्वाची बातमी आणि महत्त्वाची प्रतिक्रिया शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंडे यांच्याकडून। चंद्रकांत, अनेक राजकीय नेत्यांनी या संदर्भात टीका टिप्पणी केलेली आहे, तसंच काहींनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत। चांगल्या प्रतिक्रिया सुद्धा आपल्या समोर आलेल्या आहेत, पण आताची एक महत्त्वाची प्रतिक्रिया ती म्हणजे अनौपचारिक गप्पांमधून शरद पवार यांनी दिलेली आहे। काय नेमकं त्यांनी म्हटलेलं आहे? पवारांनी खरं तर हे ऑब्झर्वेशन आजचं नाही, पवारांचं यापूर्वी त्यांनी मांडलेले आज फक्त त्याची पुनरुक्ती केली। पण यासोबतच त्यांनी आणखीन एक मुद्दा आम्ही त्यांना विचारला असता, आपण ज्याच्या उत्तराने विचारलं की पण दोन्ही ठाकरे बंधू आले तर मराठी टक्क्याला फरक पडेल की नाही, त्यामुळे हो निश्चितच पडणार, त्याचा फायदा होणार। पवारांनी तटस्थपणे सगळं आपलं निरीक्षण मांडलेलं आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या पॉलिटिकल शक्यतांविषयी। एकीकडे सांगताना ते पुराणोपहा सांगितले की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, त्यांचा करिश्मा आहे व्यक्तीत, पण त्याचं मतांमध्ये परिवर्तन होता दिसत नाही। या उलट उद्धव ठाकरे मात्र मतांमध्ये परिवर्तन करताना दिसतात। त्यांनी एक एवढ्या वर्ष त्यांचा अनुभव आहे, त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी सगळे आपलं मतप्रदर्शन केलेलं आहे। पण त्यासोबत त्यांनी मराठी मत एकत्र येतील दोन्ही ठाकरे बंधूंमुळे, हे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। हे खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या माहितीसाठी। तर शरद पवार काय म्हणालेत आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत। उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं। झेडपी आणि मनपा महाविकास आघाडी म्हणून लढाव्यात अशी माझी इच्छा आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी हे विधान केले। मतदार काही कधीही कसा बांधला नसतो। मतदार हा विकासाच्या मुद्द्यावर मत देतो। आज मतदारांना हे माहिती आहे देशामध्ये मोदींचं सरकार आहे आणि मोदींचं सरकार आणि महाराष्ट्रातलं देवेंद्रजींचं सरकार डबल इंजिन सरकार आहे आणि आज डेव्हलपमेंट कोण करू शकतं तर डबल इंजिन सरकार करू शकतो। त्यामुळे सातत्याने जनता जी मतदान करतं ती विकासावर करतं, ती मेट्रो रेल्वेवर करतं, ती त्या ठिकाणी समृद्धी महामार्गावर करतं, ती कोस्टल रोडवर मतदान करतं, ती विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतं।